नमस्कार मंडळी, आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे हा कार्यक्रम घेऊन मी पोहोचलोय पश्चिम महाराष्ट्र इथं. पश्चिम महाराष्ट्राच्या दौंड या भागामध्ये आहे, जे बारामती या मतदारसंघात येतं. बारामती म्हटलं की एक नाव, एका परिवाराचं नाव आवर्जून समोर येतं, ते म्हणजे पवार कुटुंब. आणि पवार कुटुंबातलेच एक महत्त्वाचे सदस्य किंवा पवार कुटुंबाचे युवा नेतृत्व ज्याला आपण म्हणतो, तसे रोहित पवार आज माझ्यासोबत आहेत. आणि प्रचाराची धामधूम आहे. या प्रचाराच्या धामधूमनंतर त्यांनी वेळ आमच्यासाठी काढलेला आहे. रोजी धन्यवाद आम्हाला वेळ देण्यासाठी. आणि दौंडला तुम्ही आम्हाला बोलवलंच. आणि हे प्राईम स्क्वेअर रेस्टॉरंट आहे. तर मला असं कळलं की तुमच्या कार्यक्रमात सांगितलं की इथं जेवण ठीक मिळतं, तर आपण आवडीचे खाणे आणि ताणे बाणे करणार आहोत. म्हणून हे मालक आहे जे तुमची आतुरतेने वाट पाहत होते बऱ्याच वेळेला, सावंत आहेत. हा एक प्राईम मतदारसंघ आहे म्हणून इथं आपण प्राईम कॅफेमध्ये आलोय. क्या बात आहे. एक सीझन पॉलिटिशियन सारखं तुम्ही जुगलबंदी प्राईमची केली. क्रिकेट पण जमतं ना, त्यामुळे सीझन असो नाही तर टेनिस असो. हां, तुमचे मी फटके बघतो खेळताना आणि ते प्रॉपर सीझन शॉट्स असतात. खेळावं लागतं. तुम्ही फुडी आहात? हो ना, वजनावरनं वाटत असेल ना. अच्छा, पण तुम्ही क्रिकेटही घेता म्हणून ते जिरूनही घेता वाटतं तसं. आहे ना, कधीही खातो त्यामुळे वजन वाढतच राहतं. पण आता काय पथ्य पाळत नाही तुम्ही असं? निवडणुकीच्या वेळेला तर पॉलिटिक्सचं सगळं जेवण असेल. 3 तास फक्त आमची झोप होती, हां, तर बाकी वेळ मग पॉलिटिक्स आणि प्रचार याच्यात जास्त वेळ जातो. पण मग काय कसं खाता? काय गाडीतच काय चालतं आणि जे मिळालं ते? नाही, नाश्ता गाडीत करतो. म्हणजे सकाळी मग 6-7 वाजता तो होतो, पण दुपारी मग जेवण 4-4:30च्या आसपास होतं. रात्रीचं जेवण मग 2-2:30च्या आसपास होत असतं. आणि तुम्हाला कोणतं क्युझिन आवडतं? म्हणजे तुमचं फेवरेट? इंडियन आणि इंडियन चायनीज. इंडो चायनीज म्हणजे जे फ्युजन प्युअर चायनीज नाही. प्युअर चायनीज तर मला कोणालाच जमत नाही. आणि इंडियामध्ये थोडंसं कमीच मिळतं ते ऑथेंटिक चायनीज. म्हणजे इंडियन चायनीज जरा जास्त आवडतं. तर रोहित पवार आलेले आहेत इथं. आपण बसूया आणि आता राजकीय गप्पांना सुरुवात करूया. तोपर्यंत या प्राईम कॅफे किंवा प्राईम स्क्वेअर कॅफेमधनं त्यांच्या आवडीचं खाणं मिळेल अशी आशा करतो लवकर येईल आणि आम्ही गप्पांना सुरुवात करतो. तर रोहित पवार माझ्यासोबत आहेत. रोहितजी, आपण खाण्याबद्दल बोललो, खाणं येईलच, पण त्याआधी पहिला प्रश्न, बारामतीत तुम्ही किंवा पूर्ण परिवार पवार कुटुंब इथं दिसतंय, पवार वर्सेस पवारच इथं दिसतंय किंवा पवार वर्सेस सुळे होत आहे. आणि अजित पवार म्हणाले होते की पवारांना बघून मतदान करा. कसा प्रचार सुरू आहे? खूप नेगेटिव्ह कॅम्पेन मला बारामतीत, कारण जी बिग फाईट आहे त्या परिसरात दिसते. एकमेकांविरुद्ध फॅमिलीचं टसल बॅटल ग्राउंडपर्यंत आलं, असं एक चित्र इथं निर्माण झालेलं आहे. ते आम्ही याच्याकडे पवार विरुद्ध पवार बघत नाही. आम्ही भाजप विरुद्ध सामान्य लोक आणि भाजप विरुद्ध पवार साहेब. कारण का चंद्रकांत दादा पाटील इथं येऊन त्यांनी साहेबांना चॅलेंज केलं होतं, ते आम्हाला आवडलं नाही आणि सामान्य नागरिकांना ते आवडलेलं नाही. त्यामुळे आम्ही पवार विरुद्ध पवार इथं होऊन देत नाही. ठीक आहे, BJPला ते करायचं होतं. दुर्दैवाने आमच्यातलेच एक व्यक्ती, ते सुद्धा मोठे नेते अजितदादा, त्यांच्या गळाला लागले आणि आता ते त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याच कुटुंबातल्या एका व्यक्तीला त्यांनी संधी दिली. भाजपचं जे काही स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण होऊन देणार नाही. स्वप्न काय आहे? बारामती पवारांकडनं घ्यायची नाही. एक ते तर आहेच, आणि मग वाद निर्माण करायचा आणि साहेबांनी फक्त बारामतीमध्ये गुंतून राहायचं, असा जो भाजपचा प्लॅन होता तो होताना दिसत नाही. पवार साहेबांच्या आता 50 ते 60 सभा बारामती लोकसभा मतदारसंघ सोडून 55 सभा बाहेर होत आहेत. आता याच्यामध्ये साहेबांचं वय 84 असं अजितदादांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने सांगितलं होतं. 84 वयामध्ये सुद्धा साहेब बाहेर फिरत आहेत, रोज 3 सभा घेत आहेत. आणि कमी वयाने असणारे दादा जे म्हणत होते की आता साहेबांनी निर्णय घ्यावा, ते कुठे अडकून बसलेत? तर बारामती लोकसभा मतदारसंघात. पण अजितदादा हे पक्ष घेऊन गेले तिकडे. तिथं पाहिलं तर एकनाथ शिंदे पक्ष घेऊन गेले. त्यांना मान सन्मान तर मिळतोय, पॉवरही मिळतंय त्यांना. नाही, ठीक आहे. माझा पूर्वी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स दादा घेत होते तेव्हा माईक त्यांच्या हातात असायचा. आता त्यांच्याकडे माईकसुद्धा येत नाही, दुर्दैव आहे ते. त्याच्याचबरोबर भाषणाच्या बाबतीत नाही तर आता अमरावतीला जी सभा झाली त्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो होता, तिथं एकनाथ शिंदे साहेबांचा होता, पण दादाचा नव्हता. आता हे अप्रत्यक्षपणे जे भाजप करण्याचा प्रयत्न करते त्याला आपण काय म्हणणार? आणि राहिला प्रश्न ताकदीचा, तुम्ही कितीही काय बोललं तरी भाजप कधीही मित्रपक्षाचा चांगला विचार करत नाही. पण अजित पवार मग इतकं सगळं सहन करून का आहे तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणताय त्यांना काहीच मिळत नाही, प्रवेश नाहीतर साईड नाही तर विचार बदलण्यापूर्वी तुम्ही जर बघितलं 2017 पासून दादांच्या विविध मित्रांच्या कंपनीवर कारवाई झालेला आपण सर्वांनी बघितलेलं आहे. ED असेल, CBI असेल, इतरही, आणि त्याच्यात त्यांचं नावसुद्धा आलं होतं. आता चुकून आलं होतं, मुद्दामून आणलं होतं, हा विषय मला नाही सांगता येईल. आणि मग हे सगळं झाल्यानंतर
योगायोग नाही तर दुर्दैव बघा की मोदी साहेबांनी एका भाषणामध्ये ते सुद्धा दुसऱ्या राज्यात 70,000 कोटीबद्दल घोटाळ्याबद्दल बोलले आणि 2 दिवसात दादांनी तो निर्णय तिथं घेतला. पवारांचं नावही घेतलं, कुटुंबाचं नाव घेतलं मोदींनी. कुटुंबाचं नाव घेतलं. आता मग टार्गेट कोणाला होतं हे सगळ्यांना तिथं माहिती. दादांनी तो निर्णय तिथं घेतला आणि दादा आता पलीकडे जाऊन बसलेले आहेत. आता तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. आम्ही आमचा निर्णय घेऊन आज संघर्षाची भूमिका घेतली आहे. इंटरनली असं बोललं जातं की हे सगळं स्क्रिप्टेड आहे. तटकरेंची मी अशाच प्रकारे मुलाखत घेतली होती. त्यामध्ये ते म्हणाले की शरद पवारांना ज्यावेळेस वाय.बी. चव्हाणला शपथ घेतल्यानंतर भेटायला गेलो होतो ती स्क्रिप्ट कोणी लिहिली होती ह्याची माहिती घ्या. 19लाही प्रयत्न झाला, 17लाही प्रयत्न झाला, 14ला बाहेरून पाठिंबा दिला गेला, 2009 पासून हे सगळं सुरू होतं आणि हे सगळं पवार साहेबांच्या सहमतीनं किंवा त्यांच्या आदेशाने होत होतं असा आरोप त्यांनी केला. आता जेली चोरी केली आहे आणि ज्या लोकांनी दरोडा टाकला आहे, पार्टी घेऊन गेलेले आहेत, पक्ष घेऊन गेलेले आहेत, सिंबल घेऊन गेलेले आहेत, अशा व्यक्तीने आज कोर्टात येऊन काही सांगितलं तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवणार आहे का? आता त्याच्यावर जेव्हा युक्तिवाद होईल, साहेबांनी त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे, साहेबांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, त्यामुळे दुसरी बाजू साहेबांनी सांगितली. त्यामुळे तटकरे साहेब सगळंच खरं बोलतात असं कुणी सांगितलं? उलट ते खोटं बोलण्यासाठी माहीर आहेत, कारण का ते पूर्वीपासून देवेंद्र फडणवीस साहेबांचे मित्र आहेत. पण ते अध्यक्ष होते ना, अध्यक्ष होताना तो प्रयत्न झाला. 17ला अध्यक्ष होतो मी आणि त्यावेळेला मलाच सांगितलं गेलं होतं आणि मीच बोलणी केली होती शिवसेना नको असं तुमचा आग्रह होता, जे भाजपने मान्य केलं नाही आणि म्हणून त्यावेळेस तुम्ही गेला नाहीत भाजपसोबत. असं कोण म्हणालं? तेच तटकरे साहेब म्हणाले. आज तटकरे साहेबांचा इतका आपण विश्वास कसा ठेवायचा? आज त्यांचा प्रश्न तुम्हाला विचारला. नाही, एक तर ते खोटं बोलत आहेत. त्यामुळे अनेक वेळा ते खोटं बोललेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. माझ्या बाबतीत सुद्धा ते खोटं बोलले की मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो होतो, मी चर्चा केली होती, नव्हतंच भेटलो. आणि मी नेहमी कुठल्याही विरोधी पक्षातल्या व्यक्तींना चॅलेंज करतो की तुम्हाला खरंच काही पुरावे असतील, मी भेटलो असेल, मी बोललो असेल, ज्या काही माझ्या चुकीच्या गोष्टी असतील. अजितदादांनी सुद्धा दम दिला होता, नाहीतर ते शेळके जे आमदार आहेत ते बोलले होते की दादांनी तोंड उघडलं तर खूप काही अडचणी येतील. मी तिथेही चॅलेंज दिला. मी जेव्हा भ्रष्टाचार बाहेर काढला 5,500 कोटी, तिथेही चॅलेंज दिला की समोर या, समोर बसू आणि टी व्हीवर या बाबतीतली चर्चा करू. कोणात आहे का हिंमत? नुसतं तुम्ही मग नरेटिव्ह सेट करता म्हणतात. नरेटिव्ह सेट करतात, कारण त्यांना दुसरा कुठलाच नरेटिव्ह हे लोक एक्सेप्ट करत नाहीत. लोक त्यांना शिव्या देतात अक्षरशः. दादा बाहेर का फिरत नाही? त्याचं मुख्य कारण बारामतीत बिझी आहेत म्हणून नाही, त्यांना बोलावाच कुठून येत नाही, कुठलीच पार्टी त्यांना बोलवत नाही. कारण दादा तिथं गेल्यानंतर उपमुख्यमंत्री असलं तरी काय, कुटुंब फुटलं. ज्या व्यक्तीने साहेबांना सोडलं त्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनामध्ये भावना अतिशय नकारात्मक आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत नकारात्मक आहेत. आणि दादांच्या कानाला लागून हे जे काही नेते आहेत ना, प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि इतरही सर्व, त्यांच्याबद्दलसुद्धा वातावरण फार निगेटिव्ह आहे. तुम्ही बघा मुंडे साहेब कुठे आहेत? तर ते बीडमध्ये आहेत. एक तर कृषी मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला आहे अशी चर्चा आहे कृषी मंत्र्याची. आणि जेव्हा शेतकरी अडचणीत होते ते गायब झाले होते. त्यामुळे हे नेते आहेत कुठं? कुणीच बाहेर फिरताना हा प्रश्न धनंजय मुंडेबद्दल तुम्ही म्हणता मला विचारायचा होता, आपण खाता खाता बोलू शकतो. धनंजय मुंडेबद्दल तुम्ही हा प्रश्न विचारला. लोक असं म्हणतात ते बीडमध्ये आहेत. आता आमचं मत एवढंच आहे की तुम्ही जेव्हा मंत्री होता, आचारसंहिता या महाराष्ट्रात नव्हती, तुम्ही कृषी मंत्रीपद तुमच्याकडे होतं, विमा लोकांना मिळालेला नाही, गेल्या वर्षीची मदत तिथं मिळालेली नाहीत, तिथं चारा अनेक ठिकाणी सुरू झालेला नाही, शेतकरी फार मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. साधं एक स्टेटमेंट नाही, एक बैठक नाही, चर्चा नाही, कुठेही नाही, अधिकाऱ्यांना आदेश नाही. जे आम्हाला कळालेलं आहे त्यांनी कदाचित त्यांना जरा आर्थिक दृष्टिकोनातून जरा जास्त ताकदवान खातं त्यांना पाहिजे होतं, जे भाजपला अजितदादांना ते द्यायचं नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे दादांकडे असं आम्हाला कळतं आहे. जर तसं नसेल तर मग आज पद असतानासुद्धा बाहेर तुम्ही का येत नाही, का लोकांच्या अडचणी सोडवत नाही? त्यामुळे सगळेच तुम्हाला पद आणि ते सुद्धा भारी पद, जे जास्त पैसा आहे, असं जर तुम्ही सारखं मागत बसला तर मग जे पद तुम्हाला मिळालं त्या पदातून लोकांचा न्याय कधी होणार? तुम्ही घ्या सर, कारण तुम्हाला प्रचारही करायचा पुढे. पण तुम्ही म्हणालात की माझ्या विरुद्ध नरेटिव्ह सेट होतं, पण तटकऱ्यांच्या म्हणा तुम्ही बाबांना घेऊन गेलेलात देवेंद्र फडणवीसांकडे. मग आता बाबांना आणू जा, ते म्हणतात बाबांना घेऊन गेला आणि मागितली होती सीट 2000. तटकरे साहेब इतकं खोटे बोलतात. आणि माझे वडील तुम्ही जर बघितलं तर त्यांना खोटं बोलणं आवडत नाही. त्यामुळे दोनाची तुलना केली तर तटकरे साहेबांची खोटेपणामुळे माझ्या वडिलांसमोर येण्याची लायकी नाही. माझे वडील जेव्हा येतील, तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यांचा स्वभाव, त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड, त्यांच्याबद्दलचं लोकांचं मत हे अख्ख्या दुनियाला तिथं माहिती आहे. माझ्या आजोबा आप्पासाहेब पवार, त्यामुळे ह्यांनी उगाच काही खोटं बोलू नये. पण एक गोष्ट रोहितजी, मला हा प्रश्न पडतो नेहमी की ही कुणकुण सगळ्यांना होती, पत्रकारांनाही होती की काहीतरी घडतंय,
जाणार आहेत, दादा जाणार आहेत, आमदार जाणार आहेत, पत्रकारापर्यंत बातमी जर पोचते तर तुम्हालाही त्याची माहिती असेल, मग प्रयत्न नाही केले गेले का? बोलणी होती का त्यावेळेला की हे काय चाललंय, काय ऐकतो, किंवा तुमच्याकडनं जे प्रयत्न होते ते योग्य नाही आहेत, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला? पवार साहेबांनी या सर्व नेत्यांवर खूप मनापासून प्रेम केलं. दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा त्यांचे वडील दुर्दैवाने वारले तेव्हा पवार साहेबांनी स्वतः वडील म्हणून आणि प्रतिभा आजींनी आई म्हणून त्यांची काळजी घेतली. हे तुम्ही मला नका विचारू, तुम्ही श्रीनिवास काकांना विचारा, श्रीनिवास काका त्या बाबतीत सांगतील. आणि मुलासारखं वाढवल्यानंतर एक विश्वास आपला बसतो त्यांच्यावर, आणि विश्वास असतानासुद्धा असं कधी मनात आलं की कदाचित हे निघून जातील, नाहीतर आत्ता सत्तेत जाणं त्यांच्यासाठी योग्य असेल, त्यांच्या कारवाई आहेत हे माहिती असतानासुद्धा कदाचित पवारसाहेबांची अपेक्षा होती, जे आजपर्यंत प्रेम केलं, परतावा कधी मिळावा पण त्यांना माहिती होतं म्हणतात. वडील आणि आई कधी अपेक्षा करत नाही, पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये त्यांना अपेक्षा असावी, दादा ही गोष्ट करणार नाही, दादांनी ती गोष्ट केली. पण तुम्ही इथं फिरताय, तुम्ही कुठेतरी म्हणालात की 150 कोटी रुपये खर्च करणार आहेत काहीतरी अजित पवार, काय हे बेसलेस आहे का त्याच्याबद्दल काय आधार आहे? कसं आहे, जेव्हा काही गोष्टी होत असतात लोकांमध्ये नाही तर गावागावांमध्ये, जसं की एक 6 ते 7 कंपन्या आहेत दादांच्या मित्रांच्या, ज्याच्यावर ठीक आहे ईडी आणि CBIची कारवाई झाली आहे आणि त्या चर्चेत आहेत कंपन्या, त्याचे 4,500 पगारी माणसं आज या मतदारसंघामध्ये फिरत आहेत. एक दुसऱ्या तालुक्यातली लोकं नाही तर या मतदारसंघाच्या बाहेरची लोकं इथं प्रचाराला येऊ शकत नाहीत, पण आलेत. आणि मग हे चाललं आहे ते, पण शेवटी आता ह्यांच्याकडे संस्था आहे, आता काही तक्रारी होतील, आता पुरंदरमधून होईल इथं, आणि हे सामान्य लोक आहेत. उलट ते जेव्हा लोकात जातात, लोकच त्यांना म्हणतात की आम्ही तुतारी वाजवणार आहोत, मग हेही लोक म्हणतात तुम्ही वाजवा, आमची ड्युटी, आम्हाला दिवसाला 500 रुपये मिळतात, पगार वेगळा, आणि 1 बाटली पाण्याची मिळते आणि जेवण, आणि ठराविक किलोमीटर आम्हाला चालवावंच लागतं, चालायलाच लागतं. आणि त्याच्याचबरोबर एका कुटुंबातून किती मतदार आहेत याची यादी त्यांनी गोळा केलेली आहे. आता एका घरात किती कुटुंब म्हणजे किती मतं, आणि मग मतं गुणिले काय असेल याचं जर गणित काढला, तो जो आकडा बघितला तो खूप मोठा आकडा आहे. राहिला प्रश्न नेत्यांचा, काही लोकांना धमकी देऊन, कोणाचं क्रशर आहे, क्रशरला अडचणी आणल्यात, व्यवसायाला अडचणी आणले, काय काय लोकांना तर त्यांचं घरं पाडण्याचं नोटीस पुणे महानगरपालिकेला तिथं दिलेली आहे, आणि अशा धमक्या देऊन काही लोकांना शांत केलं आणि काही लोकांना विकत घेतलं. हा जो आकडा आता चर्चेत आहे तो 150 कोटीच्या आसपास आहे. पण तुम्ही ॲम्बिशियस आहात, तुमच्या विरुद्ध यंत्रणा एजन्सीजही आहेत. ईडीनं जानेवारीमध्ये तुम्हाला बोलवलं, EOWच्या ज्या केसच्या प्रेडिकेटेड ऑफेन्सच्या आधारे ईडीनं ECR रजिस्टर केला होता ते अजूनही कायम आहे. EOWचा FIRमध्ये क्लीन चिट किंवा त्यांच्या क्लोजर रिपोर्ट आली असेल, पण ईडीचं म्हणणं आहे की मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे, या प्रकरणामध्ये अंडर व्हॅल्यू करून साखर कारखाना तुम्हाला दिला गेला आहे, यामध्ये जो पैशांचा सोर्स आहे 3 पार्ट पेमेंट्स आहेत, त्यामध्ये रोहित पवार यांच्या पैशांचा सोर्स किंवा बारामती ॲग्रोच्या पैशांचा सोर्स याच्यामध्येही बरंच काही आहे जे ईडी एक्सप्लोर करते, आणि यामध्ये लवकरच काहीतरी समोर घेऊन ते येतील. काय लवकर येत नाहीत आणि काय ते प्रूव्ह करणार नाही, कारण का जो पैसा ते म्हणत आहेत, जे सोर्सेस ते म्हणत आहेत ते सगळे बँकिंग सोर्सेस आहेत. त्यांचं फक्त एक म्हणणं, या खिशातून त्या खिशात कसं गेलं, त्या खिशातून त्या खिशात गेलं. आता जे इतर राजकीय लोक आहेत जे आता अडकलेले आहेत त्यांच्यामध्ये सोर्सेस हे कोलकातावरनं नाही तर नको त्या ठिकाणावरनं तिथं आलेले आहेत. ते कसे आलेत ह्याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही, त्याला वेब ऑफ कंपनीज म्हणतात. आता ते कदाचित काही लोकांना, कोल्हापूरच्या लोकांना जास्त माहिती असावं, पण विषय काय की ह्याच्यामध्ये माझ्या कंपनीमध्ये काय केलं हे मला माहिती आहे, आणि काय चुकीचं न केल्यामुळे माझा आत्मविश्वास आहे. आता ह्याच्यात माझ्यावर कारवाई होणार ते मला माहीत होतं, तरी मी भूमिका घेतली. आता काही दिवसांपूर्वी ठराविक जी कोर कमिटी भाजपची बसते आणि शिंदे गट आणि इतरही जे सर्व पक्ष आहेत त्यात, ठीक आहे, त्यावेळेस अजितदा गट नव्हता, पण त्या बैठकीमध्ये चर्चा होत होती की रोहित पवार जास्तच बोलायला लागलेत, आणि ते जे काय बोलतात ते थोडं खोडणं आपल्यासाठी अवघड होत असतं, पण मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये ते बोलत असतील तर काहीतरी कारवाई आपण केली पाहिजे. एक त्या बैठकीमध्ये असणारा मोठा नेता एवढंच बोलला की लोकसभेत जर आपण आत्ता या काळामध्ये कारवाई केली तर आपल्याला अडचणी येऊ शकतील, जशी लोकसभा संपेल तसं रोहित पवारला अरविंद केजरीवाल करू. तुम्ही म्हणालात की पवार साहेबांनी सगळं दिलं अजित पवारांना, तेही ते मान्य करतात की आम्ही पवार साहेबांमुळेच पुढे आलो, पण आता जे सोडून साथ तुमची गेले त्याचं म्हणणं असं आहे की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न होता, सुप्रिया सुळेंकडेच सगळं देण्याचा प्रयत्न होता, आणि अजित पवारांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न होता, म्हणून हा निर्णय प्रफुल्ल पटेल बोलले ना. प्रफुल्ल पटेल जे काय बोलले ते लोकसभेत पडले, लोकांनी नाकारलं,
तरीसुद्धा राज्यसभेत त्यांना संधी दिली. सुप्रियाताई तेव्हा लोकातून खासदार झाल्या होत्या. सुप्रियाताईंना मंत्रिपद मिळालं का दिल्लीमध्ये? प्रफुल्ल पटेललाच मिळालं ना. मग प्रफुल्ल पटेलला काय हक्क आहे? असं काय होतं नाही का? नाही, प्रफुल्ल पटेल आज काही बोलणार ना. त्यांचं घर तिथे ईडीने ताबा घेऊन ठेवलं आहे. तिथं 4 खोल्या त्यांना वापरता येत नाही. मग त्यांना अडचणी आहेतच ना. मग आज अडचणीत असेल, बंदूक डोक्याला असेल, जे बंदूक धरणारा आहे भाजप, तो जे बोलेल ते बोलेल ना. उद्या जाऊन तो काही बोलायला तयार राहील. सुप्रीम कोर्टात हा आता विषय सगळा आपल्या चिन्हाचा पक्षाच्या नावाचा सुरू आहे. काय पाहता, कशा प्रकारे लढाई असणार आहे पुढे? लोकांनी तुतारी वाजवणारा माणूस हे जे आता नवीन चिन्ह आहे ते स्वीकारलेलं आहे. लोक स्वतःहून सांगतात हे एक परंपरेचं प्रतीक आहे. परंपरा म्हणजे विचार, त्याग, संघर्ष. त्यामुळे हे जे काही आपलं सिम्बल आहे तेच तसं राहावं अशी लोकांची इच्छा आहे. पण कोर्टात काय होणार, कसं होणार हे येत्या काळामध्ये बघावं लागेल. पण एक खरं सांगतो की ते उद्या जाऊन अजितदादांना तरी ते चिन्ह आणि पार्टी मिळणार नाही, ते सुद्धा लोकसभेनंतर. ही सगळी महाविकास आघाडी 48 जागा लढते, महायुती 48 जागा लढते. काय म्हणताय तुमचा सर्वे, तुमचे ग्राउंड 28 ते रिपोर्ट्स? 35. तुमची 28 ते 35. 45+ मिशन घेऊन चाललेत सर. कोण? भाजप. बरं ते 50 नाही म्हणले. बरं ते 50 नाही म्हणले. अहंकार इतका जास्त आहे. 2 अधिकचे ते घेऊ शकले असते. आता त्यांचा एवढा कॉन्फिडन्स आहे त्यांच्या संघटनेवर, त्यांच्या नेत्यांवर, त्यांच्या कार्यकर्त्यांवर. मग पार्टी आणि कुटुंब फोडायचं काय कारण होतं? एक आमदार असणारी पार्टी मनसे यांचा पाठिंबा घेण्याचं कारण काय होतं? कारण कुठंतरी ते अडचणीत. आता फर्स्ट फेजपर्यंत तुम्ही जर मोदी साहेबांच्या सभा बघितल्या, त्या सभेमध्ये ते जे बोलायचे विकासाबद्दल बोलत होते. फर्स्ट फेज झालं, जे फ्लोटिंग मतदान आहे जे मोदी साहेबांना मिळत होतं ते झालंच नाही. हे तेव्हा त्यांना कळालं. त्यांचं भाषण हे हिंदू मुस्लिमवर आलं, म्हणजे द्वेषावर आलं. म्हणजे कुठंतरी आता त्यांना जाणवलं की काहीतरी गडबड 4 जूनला. भाषण करायला, सभा घ्यायला तुम्हाला काय माहिती? तुमची त्यांचा सर्वे जबरदस्त असतो, त्यांचा अभ्यास चांगला असतो. जिथं कुठं त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही तिथं ते येणार नाही. त्यामुळे बारामतीमध्ये येणार नाहीत. अमित शहा येतील. अमित शहा येतील नाही आले येतील होते. मोदी साहेब, मग अमित शहा हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप पुढचे व्यक्तिमत्व आहेत. आणि मोदी साहेब हे लोकांचं मत निर्माण नाही तर बदलण्यामध्ये खूप माहीर आहेत. त्यामुळे ते इलेक्शन जर पुण्यामध्ये घेतलं तर पुणे शहरामध्ये घेतील. कारण का दंगेकरांनी पिछेहाट असूनसुद्धा खूप कष्टाने ते फार आता पुढे जायला लागलेत. आणि तो जो फरक आहे तो सुद्धा पुण्यामध्ये इतका वाढत चालला आहे. आणि जे BJPचे उमेदवार ते मागे चाललेत. आणि पुण्यामध्ये जर काँग्रेस निवडून आलं तर ते त्यांना परवडणारं नाही, म्हणून ते एक्सपेरिमेंट पुण्यात करतील. पण बारामतीमध्ये त्यांना माहिती आहे की इथं मोदी साहेबांची सभा झाली आणि सुप्रियाताई निवडून येणारच आहेत. आणि तिथं अमोल कोल्हेंच्या बाबतीत तेच होणार आहे. तिथं येऊन जर ते त्यांचा उमेदवार हारला, जो हारणार आहे, तर प्रतिमा मोदी साहेबांची खराब होईल, म्हणून ते धाडस करणार नाही. खूप कॉन्फिडेंटली म्हणतात. ह्याच नोटवर मी ते थांबवतो. तर रोहित पवार कॅन्डिडेट होते, ॲग्रेसिव्ह होते, त्यांच्या नेचरप्रमाणे ओपनिंग बॅटिंगही आपल्या मुलाखतीत ते करत होते. म्हणून आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो. त्यांना प्रचाराला जायचं आहे, पुढची सभा त्यांची आहे. म्हणून रोहित दादा खूप खूप आभारी आपले की आपण आम्हाला वेळ दिलात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये इथे आपण थांबूयात. पुढच्या कार्यक्रमामध्ये अशाच एका मोठ्या राजकारणीसोबत अशाच आवडीच्या ठिकाणी आवडीचं खाणं खात, पदार्थांचा आस्वाद घेत आपण गप्पा करू आणि त्यांच्याकडनं बातमी काढण्याचा पूर्ण प्रयत्न करू. सध्यासाठी नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.